कधीकधी स्वतःला एक प्रश्न विचारा, तुम्ही या जगात का आला आहात? फक्त 4 दिवस आनंदात जगण्यासाठी, लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून, दुसऱ्यांशी स्पर्धा करण्यासाठी, की आपल्या आयुष्याला एक अर्थ देण्यासाठी? कारण सत्य हे आहे की तुमच्या जन्मामागे फक्त तुमची स्वप्न नाहीत, तुमच्यावर काही लोकांच्या आशा आहेत. तुमच्या आईवडिलांच्या डोळ्यात तुमच्यासाठी काही स्वप्न आहेत. तुमच्या घरातल्या लोकांना तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही या जगात फक्त स्वतःसाठी आला नाहीत, तुम्ही तुमचा परिवार सांभाळण्यासाठी आला आहात. तुमच्या आईने तुम्हाला लहानपणापासून सांभाळलं. तुमच्या वडिलांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून तुमच्या गरजा पूर्ण केल्या. तुम्हाला चांगले कपडे मिळावेत म्हणून त्याने स्वतःचे कपडे जुने होऊ दिले. तुम्ही चांगले खावे म्हणून त्याने स्वतःच्या ताटात कमी घेतले. तुम्ही शिकावे म्हणून त्याने कितीतरी वेळा स्वतःच्या गरजा थांबवल्या. पण तुम्हाला ते कधी जाणवलं का? कदाचित नाही. कारण आई वडील कधी आपल्या मुलांना सांगत नाही की तुझ्यासाठी मी इतकं केलं. ते फक्त करत राहतात, शांतपणे करत राहतात. आज तुमच्याकडे कदाचित मोठी नोकरी नसेल, पैसा नसेल, मोठं घर नसेल, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही. सुरुवात छोटी असली तरी चालेल, पण जबाबदारी मोठी ठेवा. कारण गरीब घरात जन्माला येणं आपल्या हातात नसतं, पण त्या घराची परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणं आपल्या हातात असतं. तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यांकडे एकदा नीट बघा. त्या चेहऱ्यावरच्या सुरुक्त्या फक्त वयामुळे आलेल्या नसतात, त्यामागे वर्षानुवर्षाची मेहनत असते. तुमच्या आईच्या हातांकडे बघा. त्या हातांवरच्या रेषामध्ये तुमच्यासाठी केलेल्या त्यागाची कहाणी असते. तुम्ही लहान होता तेव्हा त्याने तुमचं बोट पकडलं होतं. आता वेळ आली आहे त्यांच्या हाताला आधार देण्याची. आज तुम्ही म्हणता, माझं आयुष्य खराब आहे, माझ्याकडे पैसा नाही, माझं नशीब खराब आहे. पण एकदा घरातल्या लोकांकडे बघा. तुमच्यापेक्षा जास्त संघर्ष त्यांनी केला आहे. तुमच्याकडे आज मोबाईल आहे, शिकण्याची संधी आहे, काम करण्याची ताकद आहे, स्वतःचं आयुष्य बदलण्याची संधी आहे. मग फक्त परिस्थितीला दोष देऊन तुम्ही किती दिवस बसणार? तुम्ही थकता हे खरं आहे, तुम्हाला रडावंसं वाटतं हेही खरं आहे, कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं, हेही होतं. पण त्या क्षणी स्वतःला एक गोष्ट आठवून द्या, मी एकटा नाही, माझ्या मागे माझं कुटुंब आहे. तुम्ही पडाल, पुन्हा उठा. तुम्ही हराल, पुन्हा प्रयत्न करा. तुमच्यावर हसणारे लोक आज आहेत, उद्या असतील. पण जेव्हा तुमच्या घरातल्या लोकांना तुमच्यामुळे सुख मिळेल ना, तेव्हा बाहेरच्या जगाच्या आवाजाची तुम्हाला गरज भासणार नाही. कधीकधी आपण मोठं स्वप्न पाहतो, मोठी गाडी घ्यायची, मोठं घर बांधायचं, भरपूर पैसा कमवायचा. हे सगळं चुकीचं नाही, पण या स्वप्नांच्या यादीत एक स्वप्न नक्की ठेवा, माझ्या आई वडिलांना माझ्यामुळे कधीच कोणापुढे हात पसरावा लागू नये. हा विचार तुमच्यात आला ना, तुमच्यातली आळशी माणूस हळूहळू संपायला लागेल. सकाळी उठण्याचं कारण मिळेल, काम करण्याची ताकद मिळेल. अपयश आलं तरी पुन्हा उभं राहण्याची हिंमत मिळेल. कारण जेव्हा माणूस फक्त स्वतःसाठी लढतो तेव्हा तो थोडा थकल्यावर थांबतो. पण जेव्हा माणूस आपल्या परिवारासाठी लढतो तेव्हा त्याच्याकडे थांबण्यासाठी कारणच उरत नाही. तुम्हाला नोकरी मिळत नाही, प्रयत्न करत राहा. व्यवसायात नुकसान झालं, पुन्हा सुरुवात करा. परीक्षेत अपयश आलं, पुन्हा अभ्यास करा. लोक तुमच्यावर हसत आहे, हसू द्या. आज तुमच्याकडे पैसा नाही, मेहनत करा, पण हार मानू नका. कारण तुमच्या हारण्याचा परिणाम फक्त तुमच्यावर होत नाही, तुमच्या हारण्याने तुमच्या घरातल्या काही स्वप्नांचाही मृत्यू होतो.